ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघणार आहोत काळ्या वाटणाची वांग्याची भाजी. त्यासाठी मी मोठ्या साईजचा कांदा घेऊन त्याचे 4 भाग केलेले. त्याला आता भाजून घेऊया. कांदा भाजेपर्यंत इकडे मसाल्याला लागणारं साहित्य बघूया. इथे 2 चमच कारळं घेतलेलं आहे, 4 चमच धने व 4 चमच तीळ घेतलेले, 1 वाटी दगडी फूल, 10 ते 12 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी खोबरं घेतलेले बारीक कट केलेलं, 3 बडी इलायची, 5 लवंगा व 2 चक्री फूल घेतलेले, 4 ते 5 तेजपत्ता घेतलेला आहे, 10 ते 12 काळे मिरे व दालचिनी, 2 चमच खसखस व जिरे घेतलेले 2 चमच. आता या सर्व मसाल्यांना भाजून घेऊया. कमी गॅसवर मी इथं बारीक कट केलेले खोबरं भाजून घेतेय. थोडंसं ब्राऊन झालं की त्यात थोडंसं तेल टाकून परत भाजून घेऊया. खोबरं छान भाजलं गेले, आता याला काढून घेऊया. तसंच आता धनेही भाजून घेऊया. मसाला भाजता वेळेस गॅस मंद आचेवरच ठेवावा, मसाला छान भाजला जातो. धनेही भाजलेले आहेत, आता धनेही काढून घेऊया. तीळ आणि कारळं भाजून घेऊया. त्यात लगेच मी खसखस आणि जिरेही टाकलेले आहेत. कंटिन्यू हलवत राहूया आता. आपले तीळ खसखस कारळं छान तडतडले, आता याला काढून घेऊया. आता यात आपण खडे मसाले टाकून हे भाजून घेऊया. खडे मसालेही भाजलेले आहेत, त्यानंतर दगडी फूल टाकून हे भाजून घेऊया. तिखट लाल मिरच्या भाजून घेऊया आता. त्यात थोडंसं तेल टाकून ह्या भाजून घेऊया. मिरच्यानी छान कलर बदललेला आहे, आता त्या काढून घेऊया. लसण आणि आलं हेही भाजून घेऊया. भाजलेला कांदा त्यात टाकूया. थोडंसं तेल टाकून याला आता सर्व भाजून घेऊया.
मसाले भाजलेले आहे. आता याला थंड करून घेऊया. थंड झालेले आहेत मसाले. आता याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवता वेळेस यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. आपला काळा मसाला रेडी आहे. हा मसाला एअरटाईट डब्यात 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास राहू शकतो. इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. याला अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले. वांग्याचे देठ आणि काटे काढून घेऊया. आणि वांग्याचे 4 भाग करून घेऊया. वांग्याचे 4 भाग करावे आणि ते चेक करून घेऊया ते खराब आहे की नाही. आपलं वांग चांगलं आहे. आता याला पाण्यात टाकून घेऊया जेणेकरून हे काळं पडणार नाही. अशाच प्रकारे सर्व वांगे मी चिरून पाण्यात ठेवलेले. आता वांग्याला थोडंसं मध्ये मीठ लावून त्यात मसाला भरून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्यांना सर्व बाजूनी मीठ लावून घेऊया. मीठ लावून झालेलं आहे. आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. सर्व बाजूने मी मसाला लावलेला आहे वांग्याला. कढईत आता तेल टाकूया. त्यात आता मोहरी व जिरे टाकून घेऊया. मोहरी व जिरे तडतडल्यास त्यात आता हे भरलेले वांगे टाकून घेऊया. आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. याला आता 2 ते 3 मिनिटं तेलातच फ्राय करून घेऊया. इथे मी झाकून ठेवतेय जेणेकरून वांगे छान वाफळतील आपले. 2 मिनिटं झाल्यास त्यात कुटलेलं लसूण टाकावे. त्याला हलवून घेऊया एकदा. यात मी कढीपत्ता टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. परत एकदा झाकून याची वाफ काढून घेऊया. आता वांगे वाफळलेले. आता यात आपण काळा मसाला टाकून घेऊया. त्याला आता परतून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. अर्धा चम्मच लाल तिखट व अर्धा चम्मच अंबारी मसाला टाकलेला आहे. 1 चम्मच धने पावडर. हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. यात आता थोडंसं पाणी टाकून मसाले परतून घेऊया. परत एकदा मी 2 मिनिटं झाकून ठेवतेय. भाजीला छान तेल सुटलेलं आहे आपल्या. मी इथे भाजीत गरम पाणी टाकतेय. इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. भाजीच्या थिकनेसनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. याप्रमाणे मीठ टाकायचे. थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा 2 मिनिटं झाकून घेऊया. भाजी शिजली की नाही हे बघूया.
छान वांग शिजलेलं आहे आपलं आता. आपली काळ्या वाटणाची मसाल्याची वांग्याची भाजी रेडी आहे.